त्या माय बापाला नैवेद्य दाखवला का गावले? मालक नाही दाखवला. आवले त्याला नैवेद्य दाखवून ये ना. आवले मालक तुमच्या देवाला नैवेद्य दाखवायला घरात काहीच नाही आहे. होतं ते ताटात वाढून घेतलं, होते ते दूध वाटून टाकलं, तोंडापर्यंत गेलेला घास ताटापर्यंत आला. मग आवले मालक पांडुरंगाला उद्या धार काढल्या मी नैवेद्य दाखवते, तुम्ही जेवण करून घ्या. महाराजाने हातातला घास ताटात सोडला. ऐका श्रोते मंडळी, पुन्हा झोपी गेले. आवलीच्या लक्षात आलं महाराज हट्टी आहे. आवलीच्या डोळ्याला टपकन पाणी आलं. आवलीने हात जोडले आणि महाराजाला म्हणली, मालक महाराज एकतर घरात काही नाही आहे, कसं तरी आलंय, तुमची तब्येत खूप नाजूक झालेली आहे आणि तुम्ही जर नाही ना जेवला मालक तर मी सुद्धा नाही जेवणार. महाराज लगेच म्हणले, आवले मी जेवल्याशिवाय तू जेवणार नाही. हे कधीपासून गावले? मालक आपल्या अंगावर अक्षदा पडल्यापासून लग्न. रामकृष्ण हरी. अखंड हरिनाम सप्ताह मौजे बारलोणी या हनुमंतरायाच्या पवित्र दरबारामध्ये रामनवमीच्या निमित्ताने 30 तारखेपासून कार्यक्रमाला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील विविध कीर्तनकार, नामवंत कीर्तनकार, अतिशय चिंतन करणारे कीर्तनकार या गावामध्ये आम्ही दरवर्षी आणत असतो. यामध्ये ज्ञानेश्वर महाराज जळकीकर असतील, आदरणीय प्रकाश महाराज बोधले असतील, आदी करून महाराज मंडळीचा समावेश आहे. आणि कार्यक्रमाचाही सांगायला आनंद वाटतो की 37वं वर्ष आहे आणि या भक्तिमय वातावरणामध्ये अतिशय उत्साहपूर्ण हा कार्यक्रम चालू आहे. आणि या कार्यक्रमाची आज ज्ञानेश्वरीची सांगता झाली. आता उद्या सुंदर असा दिंडी सोहळा होणार आहे. या सोहळ्यामध्ये गावातील सर्व महिला आणि पुरुष खूप मोठ्या आनंदामध्ये सहभाग देत असतात. बाहेर गावून आलेले सर्व गावातील सर्वांचा समावेश असतो. आणि दिंडी झाल्यानंतर बरोबर 10 ते 12 या वेळेमध्ये रामजन्माचं कीर्तन अतिशय उत्साहपूर्ण वातावरण होत असतं. सजावटही सुंदर केली जाते आणि सर्व जातीतील, सर्व क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते, सगळीच मंडळी उद्या म्हणजे पहिल्या दिवसापासूनच शेवटपर्यंत उपस्थित असतात. म्हणून आम्हालाही या कार्यक्रमामध्ये बाहेरून येऊन सुद्धा खूप आनंद भोगायला मिळतो. हे आमचंही भाग्य आहे. असाच हा कार्यक्रम हनुमंतरायाच्या कृपेनं इवले शिरूप लावेले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचताचे भारी, कळूयाशी आला. रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय हरी.